वीकेंडला दिव्यागरला फिरायला जायचंय का? तर इथे जायचं कसं, राहायचं कुठे, फिरायचं काय, सारं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. पुणे किंवा मुंबईहून वरंदा घाट, खंडाळा घाट किंवा तामिनी मार्गे दिव्यागरला जायचे. पहिल्या दिवशी सकाळी लवकर निघायचे आणि पोहोचल्यावर सुवर्ण गणेश मंदिर, शेजारी असणारे रूपनारायण मंदिर, सुंदर नारायण मंदिर इथे दर्शन घ्यायचे. दिव्यागरचा हा अथांग समुद्र, इथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत, नाहीतर निवांत बीचवर बसायचं. रात्री राहण्यासाठी बीच समोरच असणाऱ्या मॅजेस्टिका रिसॉर्टला जायचे. बीचला लागूनच हे रिसॉर्ट असल्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत बीचवर बसता येते. इथल्या रूम अगदी प्रशस्त, रूम बाथरूम अगदी स्वच्छ, एसी, टीव्ही, वायफाय साऱ्याची सोय आहे. रूम मधून बाहेर दिसणारा हा निसर्ग, चिल करण्यासाठी स्विमिंग पूल, निवांत बसण्यासाठी मचान, रिसॉर्ट शेजारून वाहणाऱ्या नदीचा हा व्ह्यू पॉइंट. याच आवारात स्वयंभू कार्लेश्वराचे मंदिर देखील आहे. जेवायला ऑर्डर नुसार अस्सल कोकणी, शाकाहारी, मांसाहारी पदार्थाखेरीज चायनीज सुद्धा इथे मिळते. इथे निवांत राहायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट करून आरावी बीच किंवा श्रीवर्धन बीचवर जाऊ शकता. अगदीच वेळ असेल तर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरला सुद्धा दर्शनाला जाता येते. काय मग, तुम्हालाही अशी 2 दिवसांची दिव्यागरची सहल करायची आहे का? तर सारी माहिती आणि रिसॉर्टचे डिटेल्स मिळवण्यासाठी कोकण अशी कमेंट करा. येवा कोकण आपलंच असा.